नमस्कार, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे योगिता झोम. विविध प्रकारची धार्मिक माहिती, आपले सण समारंभ याविषयीची माहिती आणि माझे डेली रुटीनचे ब्लॉग, आपण हे सगळं माझ्या या चॅनलवरती पाहता. तर अजूनही तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर शेअरही करायला विसरू नका. तर मंडळी, आता सुरू होत आहे श्रावण महिना. श्रावण महिना हा हिंदू पंचांगातील सर्वात पवित्र आणि पुण्यदायी महिन्यापैकी एक महिना मानला जातो. श्रावण महिन्यात भक्ती, श्रद्धा आणि आध्यात्मिक साधनेचा महिमा असेही म्हटले जाते. तुम्हाला माहिती आहे का, श्रावण महिना हा जरी भगवान शिवांना समर्पित असला तरी भगवान विष्णूंच्या विविध स्वरूपाची उपासना करण्यात येते. त्यालाही खूप महत्त्व आहे. त्यापैकीच म्हणजे श्री सत्यनारायण पूजा. अनेक कुटुंबामध्ये श्रावण महिन्यात भक्तिभावाने ही पूजा केली जाते. आपण पाहतो, श्रावण महिना सुरू झाला की अनेक जण सत्यनारायणची पूजा करतात. पण श्रावणात ही पूजा नेमकी का केली जाते, यामागील महत्त्व काय, तसेच सत्यनारायण म्हणजे नेमकं कोण, यामागील धार्मिक महत्त्व, परंपरा आणि श्रावणातील पूजेचं एक विशेष महत्त्व आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर बघूया आज सत्यनारायणाची पूजा श्रावण महिन्यात का केली जाते आणि महत्त्व काय आहे. पंचांगानुसार यंदा श्रावण महिना हा 13 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026 आहे. धार्मिक मान्यतेनुसार श्रावण महिन्यात वातावरण सात्विक असल्याने जप, तप, दान आणि पूजेला विशेष महत्त्व दिले जाते. या काळात भगवान विष्णूंच्या सत्यनारायण स्वरूपाची पूजा केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात आणि कुटुंबावर भगवान विष्णूंचीही कृपा राहते, अशी धार्मिक मान्यता आहे. अनेक भाविक भक्त श्रावण महिन्यातील सोमवार, पौर्णिमा किंवा इतर शुभ दिवशी सत्यनारायण पूजा करतात. सत्यनारायण म्हणजे नेमकं काय, तर हिंदू धर्मात सत्यनारायण हे भगवान विष्णूंचेच एक मंगल स्वरूप मानले जाते. सत्य म्हणजेच सत्यता आणि नारायण म्हणजे विश्वाचे पालन करणारे भगवान विष्णू. सत्याचा मार्ग स्वीकारणाऱ्या भक्तांचे रक्षण करणारे आणि त्यांच्या मनोकामना पूर्ण करणारे देव म्हणजेच सत्यनारायण, आणि त्यांची उपासना करणे हे खूप पवित्र मानले जाते. या महिन्यामध्ये धार्मिक मान्यतेनुसार श्रावण हा शिवशक्तीचा महिमा असला तरी या महिन्यामध्ये विष्णूंचीही पूजा केली जाते. शिव आणि विष्णू हे परस्पर तत्व मानले जातात. त्यामुळे या महिन्यात भगवान शिवांसोबतच भगवान विष्णूंची उपासना केल्याने दुहेरी पुण्य मिळते असे म्हणतात. अनेक भाविक भक्त या महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये सत्यनारायणाची पूजा करण्याची परंपरा पाळतात. धार्मिक परंपरेनुसार सत्यनारायण पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि मानसिक शांती, समाधान आणि कुटुंबात ऐक्य वाढते, अशी ही श्रद्धा आहे. पूजेनंतर सत्यनारायणची कथा श्रवण करण्यासाठी ती एक प्रथाच आहे. या कथेत सत्य, श्रद्धा, दान, कर्तव्य आणि ईश्वर भक्तीचे महत्त्व सांगितले आहे. तर ही पूजा केल्याने आपल्याला नेमका लाभ काय होतो हे बघूया. धार्मिक श्रद्धेनुसार सत्यनारायण पूजेमुळे घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. कौटुंबिक मतभेद कमी होतात आणि नवीन कार्याला शुभ प्रारंभ मिळतो. मनोकामना पूर्ण होण्यासाठीही प्रार्थना केली जाते. सत्य, प्रामाणिकपणा आणि धर्मचरणाची प्रेरणा मिळते. तर पूजेसाठी नेमका कोणता दिवस योग्य ह्या महिन्यात ते बघूया. सत्यनारायण पूजा वर्षभर कोणत्याही शुभ दिवशी करता येते, मात्र श्रावण महिन्यातील सोमवार, गुरुवार, पौर्णिमा किंवा आपल्याला जो योग्य वाटेल किंवा सोयीचा असेल या शुभ दिवशी ही पूजा करून घ्यावी. यासाठी विशिष्ट दिवसाचे बंधन नसून श्रद्धेचं अधिक महत्त्व आहे. ही पूजा करताना किंवा कुठलीही पूजा करताना फक्त आपल्या मनामध्ये भाव हवा. जिथे भाव तिथे देव असं म्हणतात. तर या पूजेमध्ये मी पूर्ण साहित्य आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये मी जी काही पूजेची मांडणी आहे ती दाखवलीच आहे. त्या पद्धतीनं तुम्ही पूजा मांडू शकता. तर या पूजा झाल्यानंतर, पोथी वाचल्यानंतर आपल्याला नैवेद्यही शिऱ्याचा बनवायचा आहे. त्यामध्ये केळी टाकली तर उत्तमच. आणि हा नैवेद्य पूर्ण जेवढे काही आपले शेजारी पाजारी किंवा कुटुंबातील व्यक्ती असतील सगळ्यांना हा प्रसाद नक्की द्यायचा आहे.
कारण ह्या प्रसादाचं पण खूप महत्त्व आहे. तर मग तुम्हाला हा व्हिडिओ किंवा ही माहिती जर आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आध्यात्मिक माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. आणि ह्या श्रावण महिन्यात जर तुम्ही ही पूजा किंवा या अगोदर जर ही पूजा केली नसेल तर या श्रावण महिन्यात ही पूजा नक्की करा. चला तर मग हा महिना एकदम पुण्यदायी आणि फलदायी बनवूया. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.